नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता ईश्वरी ऑफिसला आलेली असते, तर त्या ठिकाणी आता अर्णवने एका वेटरच्या पिऊनला आईस्क्रीम आणायला सांगितलेलं असतं, तर त्याचा पिऊन आईस्क्रीम घेऊन येतो. तर त्या ठिकाणी ते ईश्वरी चक्रातच पडते. अर्णव म्हणतो हे घे आईस्क्रीम खा. तेव्हा आता म्हणजे ईश्वरीला एवढा मोठा धक्का बसलेला असतो की आज कसं काय आईस्क्रीम, हे काय आहे. तेव्हा आता अर्णव म्हणतो हे व्हॅनिला आईस्क्रीम आहे आणि त्यामध्ये मँगोचे तुकडे आहे. काल तुला माझ्यामुळे खाता नाही आलं ना, त्याच्यामुळे मी तुला इथे मागवायला म्हणजे यांना मागवायला सांगितलं, खाऊन घे तू. तर अर्णवचं हे रूप पाहून ईश्वरीला आश्चर्यकारक म्हणजे आश्चर्याचा धक्काच बसतो. आता आईस्क्रीम खाऊन झाल्यावर त्यांचं बोलणं झाल्यावर त्या ठिकाणी आता ईश्वरी जायला निघते, तर त्या ठिकाणी लावण्यसुद्धा आलेली असते. तेव्हा आता अर्णव म्हणतो मी सिंदूर उद्याचं लक्षात राहील ना. तर आता हे बोलणं ऐकून लावण्याला खूप मोठा धक्का बसतो की अर्णव हिच्याशी असा एवढा चांगला का वागतोय. ईश्वरी आता तिथून घरी निघून जाते. तर घरी आल्यावर त्या ठिकाणी मामी येतात. तर आता मामी आल्यावर ईश्वरी म्हणते तुम्ही. तेव्हा आता मामी म्हणते घरी कोणी नाही आहे का. आता ईश्वरी लगेच म्हणते आणखीन कोणाला भेटायचं होतं का. तर आता मामी म्हणते की आणखीन कोणी भेटलं असतं तर चांगलंच झालं असतं, पण माझं काम तू सुद्धा करू शकते. तेव्हा आता ईश्वरी म्हणते मी काय काम करू शकते तुमचं. तेव्हा आता वल्लरी म्हणते की अर्णवपासून लांब राहायचं, अशी चेतावणी आता देते आता वल्लरी ईश्वरीला. हे ऐकून ईश्वरीलाही खूप मोठा धक्का बसतो. तर आता वल्लरीने धमकी दिलेली असते. आता ईश्वरी काय पाऊल उचलेल पुढचं, अर्णवशी भेटेल का, अर्णवशी कॉन्टॅक्ट ठेवेल का, पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हो नाही.